नमस्कार फ्रेंड्स फॉर एवर फाउंडेशन आयोजित किसान मित्र कृषी प्रदर्शन चला कहून बघा वराठी पापड आहेत नंबर नमस्कार, मी रणजित घाडगे. एस जीवन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या मी धाराशिव जिल्ह्यातील कळंब या शहरामध्ये आहोत. आपण बघू शकतो की सध्या मी किसान मित्र कृषी प्रदर्शन 2026 या ठिकाणी आहे. हे कृषी प्रदर्शन फ्रेंड्स फॉर एवर फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे. हे 2026 हे कृषी प्रदर्शन आहे. हे कृषी प्रदर्शन सलग 4 दिवस आपल्या शेतकऱ्यांच्या आणि वेगवेगळ्या या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी या फ्रेंड्स युअर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं असतील, वेगवेगळ्या कंपनी असतील यांच्या वतीने या ठिकाणी वेगवेगळे अवजारे असतील, वेगवेगळे शेतीसाठी उपयुक्त असतील किंवा घरगुतीसाठी उपयुक्त असतील अशा वेगवेगळ्या वस्तूंचे या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. सध्या आपण बघू शकतो की आज आहे 24 जानेवारी, म्हणजे आज या ठिकाणी अश्व प्रदर्शन यांचं सुद्धा आयोजन करण्यात आले, म्हणजे घोडाचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनासाठी 21 अश्व या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामध्ये विविध तालुक्यातून, विविध जिल्ह्यातून या ठिकाणी अश्व पण आलेले आहेत. आता सध्या माझ्या पाठीमागं अश्व आहे यांचं दर्शन या ठिकाणी चालू आहे. त्यासोबतच आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे कृषी प्रदर्शन आहे. शेतकऱ्याच्या वतीनं आणि विविध माध्यमाच्या वतीनं या ठिकाणी आलेलं आहे. आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी शेतकऱ्यासाठी उपलब्ध असणाऱ्या सगळ्या सुविधा असतील किंवा शेती माध्यमातून येणारे वेगवेगळे अवजारे असतील याचं सुद्धा आयोजन या शेतकरी कृषी प्रदर्शन मध्ये केलेलं आहे. यासोबतच आमचे या ठिकाणी मार्गदर्शक आणि मित्र या ठिकाणी शाहीर भेटलेले आहेत. आपण त्यांची सर नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आज या ठिकाणी कृषी प्रदर्शन आहे, काय वाटतंय आपल्याला? शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या उत्पन्नासाठी आणि पशुधनासाठी खूप असे भरवलेलं सुंदर असे प्रदर्शन आहे. आणि खरंच शेतकरी वर्गासाठी खूप असं महत्वाचं आहे. अवजारे, तसेच आयुर्वेदिक साहित्य, बुकटॉल, असं सुंदर असं शेतकऱ्यासाठी खूप छान असं हे कृषी प्रदर्शन आहे. असं बघू शकतो की आपण की अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या माध्यमातून येत आहेत. कारण आपण बघू शकतो की शेतकऱ्यासाठी लागणारे विविध अवजारे असतील, वेगवेगळ्या शेतीसाठी लागणारे किंवा शेतीमध्ये जे आपल्या विविध जे उत्पादन घेत आहोत त्याच्यासाठी लागणारे वेगवेगळ्या ज्या कंपनीच्या माध्यमातून असणारे औषध असतील हे आणि त्यासोबतच जे रासायनिक आहे त्याच्यासोबतच एक सेंद्रिय शेती कशी असावी याचं सुद्धा उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की इथल्या तडवळ्या या ठिकाणच्या एका शेतकऱ्यानं एक तुरीचं पीक घेतलं आणि त्या तुरीच्या पिकाला जवळपास आपण बघतो की विक्रमी असं उत्पादन या माध्यमातून निघलेलं आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या आज 4 दिवसीय ही कृषी प्रदर्शन या ठिकाणचे फ्रेंड्स फॉर युअर फाउंडेशनच्या माध्यमातून किसान मित्र कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. तरी जास्तीत जास्त या शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपली शेती कशी उज्ज्वल येईल आणि आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघेल याचा या ठिकाणी लाभ घ्यावा. कॅमेरामन रोकडेसह मी रणजित घाडगे, कळंब, धाराशिव.